गरम आहे ना सावकाश. बोलण्याच्या नादात मला वाटलं थंड आहे. मी ठरलंय मस्त तेल तापलं आता आणि आता फर्स्ट कबाब आपला जाणार आहे. बापरे, जाईल 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 100% ना. सध्या तरी घरच्या घरात आपल्या चालल्यात व्हिडिओ, पण करू आता आम्ही माईक पण चांगला मागवलाय. येईल 2 दिवसात चांगला माईक, म्हणजे आपली थोडी क्लिअरिटी, व्हॉइस क्लिअरिटी पण थोडी चांगली होईल. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गाईज. तर आज आमचा स्पेशल काहीतरी बनवण्याचा विचार होता. आम्ही ॲक्च्युली काय केलं, आम्ही चिकन बनवलं मोमोजसाठी, पण ऑर्डर काय अजून आलं नाही. तर आम्ही विचार केला का थोडा त्यातून आपण चिकन काढू आणि काय बनवू, कबाब बनवू. कबाब बनवू, एक नंबर आहे. त्याला ना सगळं शिगाण आहेत ना, मोठा मोठा तारा. आपल्याकडे छत्री नाही का? पोपटलाल छत्री आणल्या तरी झाला असता, पण ठीक आहे. आता इकडे बघा, आपण मस्त चिकनचं आधी बनवलं. चिकन त्यात आपण काय काय टाकलं ना, नाही पण तरी पण तू एकदा थोडक्यात सांग पटकन लवकर. चिकनला काय केलं, ग्राइंड केलेला. ग्राइंड करून घेतलं, त्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकली. एक मिनिट. आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, कांदा, गाजर किसून टाकलं थोडंसं, शिमला मिरची टाकली, कांद्याची पात थोडी टाकली. ओके. नंतर मग हे सोया सॉस, ग्रीन चिली सॉस टाकला, ब्लॅक पेपर टाकला आणि मीठ. ओके. आणि आता मी ऍड करते जिरा पावडर, धना पावडर आणि थोडा गरम मसाला. बस एवढंच. आणि ब्रेड क्रम्स नाहीयेत आपल्याकडे, जुगाड म्हणून आपण थोडासा रवा टाकू. अच्छा, ब्रेड क्रम लागतो. हा, ब्रेड क्रम लागतो. ठीक आहे. आता थोडा मिक्स करते दीक्षा. बघा आता त्यामध्ये थोडे मसाला ऍड केले, गरम मसाला, जिरा मसाला, धनिया पावडर. बस धनिया पावडर. ओके. आणि थोडासा आता रवा. थोडासा टाकू. माहित नाही कसं लागेल ते, आपण करून बघू. असं करून बघू, होईल व्यवस्थित. तुला रेसिपी तर माहिती आहे ना. थोडासा मसाला वगैरे टाकायचा त्यात. चिली फ्लेक्स. हा, चिली फ्लेक्स लागतात, पण ते नाही आपल्याकडे. आपल्याकडे तो होता ना मसाला भरड भरड, कोणता? तो मसाला जाडवाला नाहीये. होता ना, तो काय केला, खराब झाला. ओके, ठीक आहे. होईल याच्याने चांगलं होईल ना ते पण, त्याला काय एवढा. बघू, होईल बरोबर. आणि इथे आम्ही मच्छीचा रसा करावला, म्हणजे कुप्याचा रसा. दीक्षाला खूप आवडतो. आणि पटकन अशी इच्छा झाली का कबाब आपण खाल्ले नाही. कारण एकदा आम्ही जेव्हा मुंबईला गेलो होतो ना, तेव्हा त्या एक छोटा कॅफेमध्ये आम्ही खाल्लेला कबाब. कसा होता मुंबईला आपण दादरला गेलो तेव्हा? कोणत्या कॅफे होते? इराणी कॅफेमध्ये आम्ही खाल्ला होता कबाब. एक नंबर. आणि तिथली ग्रेव्ही होती काहीतरी, काय माहिती काय ग्रेव्ही. आणि तुझ्या ग्रेव्ही आणि तो रोटी जी होती, काय इराणी रोटी होती. इराणी एक नंबर. सिरियसली यार, इराणी रोटी होती ती. अशी तोडून अशी थोडा टाकली ना, अशी विरघळून जायची. मस्त एकदम. अशी एकदम ड्राय होती. हा, बटर वगैरे काहीच नव्हतं, एकदम ड्राय. एक नंबर. दीक्षाला एवढी आवडली, ती कधी पण तारीफ करते तिची. गरम आहे ना सावकाश. बोलण्याच्या नादात मला वाटलं थंड आहे. मी ठरलंय थोडीशी लाजली. काय सावकाश जरा करायचं. सावकाश. भाजले काय जास्त बघू. नाही, काढला पटकन. आता भात केला, मला वाटलं ते लक्षात नाही आलं का गरम आहे का थंड आहे. पकडलं. हो ना आई, थोडा सावकाश जरा. इकडे राईस रेडी आहे आपला. आणि त्या वर काय, चपाती. ओके, चपाती आहे. आणि इथे आपण रसा केलाय कुप्याचा मस्त. आणि मग खूपच आम्हाला काय असं आलं ना, आता प्रत्येक एक भाजी. ओके, ते मी जरा बाजारात गेलेलो. ओके. इथे आमच्या साईडलाच ना आता दर मंगळवारी बाजार भरायला लागला आठवड्याचा. आज दीक्षा स्पेशली एक्सप्लोर करायला गेली. जेव्हा मी नेक्स्ट टाइम जाणार तेव्हा आम्ही व्हिडिओ आपण बनवलो. छोटाच बाजार आहे, असा 100 मीटरचा असेल, 100-200 मीटरचा. छोटासा बाजार आहे, पण भाजीपाला वगैरे, भांडी वगैरे छोटे छोटे असे. आणि लेडीज यांची झाला प्लॅन. आणि मग हे बाजार करायला गेले आठवड्याचा.
तर आता आपला एकदम रेडी आहे. आता आपण कबाब बनवायला घेऊ डायरेक्ट नाही ना. पण आपल्याकडे शिकायचं काय करणार आपण? शिगायला आहे ना, काय जुगाड आहे? काहीतरी करू ना. काहीतरी जुगाड करायला लागेल आम्हाला, कारण तसं ना शिकायसाठी तारा लागतात ना मोठ्या मोठ्या. आता आपण बघू हे करू शकतो काय आहे. लाटण्याला. नाही लाटणा नको, तो फ्राय अजून थोडासा शॅलो फ्राय करायला लागेल ना त्याला. ओके, त्याच्यात टाकायला लागेल ना त्याला. हा मग ते कसं मग तुझं असंच नॉर्मल वाजवलं. करून बघू. नाही तू इकडे आपल्याला भांडी पण आहेत ना ऍक्च्युली, तर मग आपण कोणतं घेऊ शकतो, काय घेऊ शकतो. छोटे छोटे आपण चम्मच पण घेऊ शकतो. छोटे चम्मच आपले छोटेवाले चम्मच आहेत ना, ते पण आपण घेऊ शकतो. ते का आपल्याकडे चम्मच. अरे चम्मच कुठे गेले? हे चम्मच आपण आपले फार कमी झाले रे. ते नवीनवाले काढायला लागतील, मला कंपनीतून भेटले होते. माहित नाही कुठे कसे काय कमी झाले. मला वाटते ना हा हे घेऊ शकतो ना आपण. हे पण भारी होईल. एक साईडचा हे धरता पण येईल ना, असं 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 धरता येईल ना त्याला. आणि हा पण एक प्रॉब्लेम काय माहिती का, त्याला असं नाही करू शकत आपण उलटा. रिस्की कामच आहे वाटतं. नको एक काम कर तू, ते आपले काटा चम्मच आणि छोटे छोटे चम्मच आहेत ना, ते घे. त्याने होईल भारी. हा भारी होईल. हा बघा आपला आता रेडी आहे. कबाब बनवायला घेऊ आता आपण. हा आपला खोप्याचा रसा मस्त झालाय. होतोय अजून. मसाला मस्त कलर येतो ना. आणि आता आपण बनवायला घेऊ आपले गावठी स्टाईल कबाब, चिकन कबाब. चांगले होतील. होतील डोंट वरी. तर आता आपण फर्स्ट ट्राय करूया. आपण बघू आता चिकन कबाब चम्मचवाले चम्मचवाले. हा त्याला चिटकायला पाहिजे नाही. चिटकेल थोडा पातळ घे ना, एवढा नाही जाडा. होय हा चिपकतो ना. बघा आमच्याकडे शीक नाही, तरी पण आम्ही बरोबर आयडिया लावला का नाही, डोका लावला का नाही. मी कसा डोका लावला मी? मस्त लावला. पहिले होऊ तर द्या. होईल जास्त जाडा नको घेऊ असं. थोडं दाब ना त्याला असा. हा दाब त्याला. थोडा लांबा होईल ना असा म्हणजे तो बरोबर होईल मग. व्हेरी गुड. हा बघा कसा मस्त दिसतो का नाही. मग दाखव एक मिनटं. आयडिया बाकी आपल्याकडे 101 आहे जुगाड. जर आपल्याकडे कोणती गोष्ट नाही आहे तर आपल्या डोक्याला हात लावून बसण्यात काय अर्थ नाही. काहीतरी डोका लावायचा आणि बनवून टाकायचा. काय वाटतं तुला? मस्त तेल तापलं आता. आणि आता फर्स्ट कबाब आपला जाणार आहे. बापरे. जाईल 100% ना. होप सो. हा बघा कबाब. तर दुसरे बनवू. तर आता हा जरासा आमचा जास्त ब्राऊन झाला. हा बोलण्याच्या वेळात तेल पण जास्त तापला नाही का, आणि तो जास्त जरासा काला पडला. ठीक आहे चालेल, पण एवढा काय वाईट नाही, चांगलं आहे. आणि हे बघा पटाट. होय व्यवस्थित, काही टेन्शन नाही. एक खाण्यासाठी आपण बरेच जुगाड करतो ना. हा खायचं आहे तर जुगाड पाहिजे, तरच मजा येते नाही का. व्हेरी गुड. तर पहिला कबाब आपला चम्मचवाले कबाब आपले बाहेर काढले गेले आहेत. आणि तो थोडा जास्त शिजला, म्हणजे जास्त जरासं तेल तापलं ना, तो काला पडला. हा तेव्हा तो असं झाला. चांगला आहे, तरी पण चांगला आहे. तरी पण आम्ही खाऊ त्याला. खाना सोडायचा नाही. हा आणि हे मस्त झालं एकदम परफेक्ट. आपण नंतर ना शिगा घेऊन ठेवू. तेव्हा हे मस्त झालं बघ. हा मस्त झालं. हे भारी झालं. ते खाण्यासाठी आपण बरंच काही करतो नाही का. हा सावकाश. मगाशी गरम भांड्याला हात लावला, तेल नको उडून घेऊ बाबा. तेव्हा हे मस्त झालं. परफेक्ट काढला. परफेक्ट. मग तू आधी बनवला होतास काहीतरी? नाही अजिबात नाही. एवढा परफेक्ट कसा काढलास भाई? कबाबचा आता रेस्टॉरंट खोलायला लागेल आपल्याला बहुतेक. हा कबाब रेस्टॉरंट आपण आयडिया करू. मोमोजच्या जागेत आपण ना मोमोज आता राहीलच आपला. आपण कबाब पण चालू करू. बस अजून काय करायचं. हा कबाब पण चालू करू आपण. टेन्शन नाही घ्यायचं. आपण खायचा मस्त आणि पब्लिकला पण खिलवायचा. काय बोलते? हा आपण रेस्टॉरंट चालू करू. हा
करायचा चालेल. दीक्षाज फेमस रेस्टॉरंट, ऑल इन वन रेस्टॉरंट. आणि आता नेक्स्ट बॅच जाते आपली, हे पूर्ण संपून आपण मग लगेच भेटू. नाही तुम्ही मग टेस्ट करून सांगा ना. हा मग टेस्ट करून सांगू ना, मग जेवताना बसूच ना. आता करा ना, त्याला काय. करू मग ठीक आहे. गरम थोडासा तोड. गरम. ठीक आहे तो टाक, मला तो थोडा तोडून जरा देव. हा. पास्ता शिजला का तेव्हा नुसते इकडे. तो पण काढ ना, गरम आहे चमचा. तुमचा गरम आहे का? चला, थोडासा मी तोडून तुम्हाला सांगतो कसं झालंय. हा मस्त तुटला. शिजलाय का? हा बघा आता दिसला, एक नंबर. आणि आता जरा टेस्ट करून सांगतो मला कसं झालाय. एक मिनिट. वा मस्त. सिमिलर टेस्ट मस्त 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 एकदम. तिखट पण नाही आणि जसा कबाब तिखट जसा नसतात. जसा जसा पाहिजे ना तसंच झालंय. सिरियसली एक नंबर. मला आवडला, मला आवडलेला आहे, मला आवडला. नाईस नाईस नाईस. एक नंबर झालं बाई. तर काहीच आता आम्ही जेवायला बसलोय. आणि आजचा आमचा खास बेत म्हणजे टायमावर आम्ही प्लॅन केला चिकन कबाबचा. शीख नव्हत्या पण आम्ही जुगाड करून काटा चम्मचला शीख बनवलाय. हा आणि एक नंबर टेस्टी झालं भाई, एक नंबर. नाही आम्ही थोडे राणी त्यांना पण दिले. आम्ही मध्ये मध्ये खाल्ला, एक दोन तरी खाल्ले वाटत. खाल्ले जवळजवळ आले ते 2-3च राहिलं फक्त. पण एक नंबर झालं. टायमावर जी रेसिपी आपण करतो पटापट केला आणि पटापट झालं, पण व्यवस्थित झाला एक नंबर. आपला व्लॉगच तर जास्त झाला पण टायमावर आपलं कंटेंट भेटतं. सध्या तरी घरच्या घरात आपल्या चालल्यात व्हिडिओ, पण करू आता आम्ही माईक पण चांगला मागवलाय. 1-2 दिवसात चांगला माईक, म्हणजे आपली थोडी क्लिअरिटी, व्हॉइस क्लिअरिटी पण थोडी चांगली होईल. नो डाऊट. सध्या आपल्याकडे मोबाईल नाही चांगला, पण आपण घेऊ नंतर मोबाईल. सध्या स्ट्रगलिंग चाललंय आपल्याला नाही का. स्ट्रगलिंग मध्ये मजा असते. एक एक गोष्टीला अशी जेव्हा मन मारून किंवा बोला किंवा एखादी गोष्टीला कमवून आपण जेव्हा ती साध्य करतो किंवा घेतो तेव्हा त्याला एक किंमत वेगळी आणि एक मजाच वेगळी असते. हा पण खाऊन पिऊन सुखी आहेत, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. हा पाहिजे तेव्हा आम्ही जे बनवतो ते खातो. आम्हाला तोच आमचा उद्देश आहे का आम्ही पाहिजे तेव्हा बनवतो आणि खातो आणि मन नाही मारत नाही का. ते आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही ऑर्डर पण करतो, वाटेल तेव्हा आम्ही हॉटेलला पण जातो. सध्या आम्ही जरा हॉटेलला जाणं जरा कमी केलंय, तब्येत जरा डाऊन आहे म्हणून नाही का. ठीक आहे, तुम्हाला एकदा दाखवतो मी पूर्ण, मग आपण बोलू. याच्यात काय भात, चपाती, यात चपाती आणि भात आहे. ते काय दाखवायचं, भात काय दाखवू. हा आपला कुप्याचा रसा आहे. मस्त मस्त एकदम मसाला पण आणि कलर पण मस्त झाला आपला. आणि तिकडे आपले ठेवले आहेत लास्टला कबाब. थोडासा खाऊन झालाय, आस्ते आस्ते करून बसल्या बसल्या खाऊन झालाय. भूक पण लागली ना. बरं वाजले 10 वाजलेत ना. 10 वाजले ना. टाइम पण झाला आणि गरम पण एवढं होतं ना सिरियसली. फॅन बंद केला की लगेच गरम होतं. आणि फॅन का बंद केला की आपल्याकडे माईक नाही. फॅन चालू केला करे आवाज तुम्हाला आधीच्या व्हिडिओ मध्ये आला असेल, येतोच तो थोडा तरी आवाज. नाही तर मग फॅनला सायलेंट असला तरी पण तो असं हवेचा आवाज येतो. म्हणून आपण चांगल्यातले माईक मागवले. जाऊ दे बरं, टाइम घेतला आपण, पण चांगले माईक मागवले. होपफुली चांगला चालू दे, आपल्या मोबाईलला कनेक्ट होऊ दे. मोबाईल आपला जुना आहे, चांगला माझा कॅमेरा आहे तो चांगला आहे मोबाईलचा, नो डाऊट. आणि एवढ्या वर्षी त्यांनी 7 पण दिले, ते पण आहे. पण तो आलाय चांगल्यातला माईक मागवला आम्ही ग्रेनारोचा. पण तो याला कनेक्ट होऊ दे आणि व्यवस्थित चालू दे, म्हणजे आम्हाला कंटेंट चांगला देता येते असं आहे. तर आजचा टायमावर बनवलेला काटा चम्मचवाले शीख कबाब, जुगाडवाला शीख कबाब तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहिजे तर आपण नेक्स्ट ब्लॉगला आपण चांगली रेसिपी बनवू आणि त्यासोबत आपण शीख बनवू आपण परत. ओके. आणि नंतर जेव्हा तुम्हाला लागतील ना तेव्हा आपण चांगल्या स्टार्ट टू एंड पासून आपण रेसिपी पण चालू करू. ओके. तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.